तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। तर मित्रांनो, आपण बघू शकता की आज आपण देवगिरी किल्ल्यावर आलो। जो देवगिरी किल्ला छत्रपती संभाजीनगर या शहरापासून अगदी 16 किलोमीटरच्या अंतरावर आहे। अशा किल्ल्यावर आपण आलेलो आहोत आणि तो किल्ला, त्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे, तो कुठलाही राजा तो प्रत्यक्ष स्वारी करून हा किल्ला जिंकता आलेला नाही। एक अल्लाउद्दीन खिलजी म्हणून त्यांनी कपट रचून किंवा कट रचून त्याने हा किल्ला जिंकलेला होता। आणि आता ह्या किल्ल्याची तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगणार आहे। पूर्ण व्ह्यू तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत मी दाखवणार आहे। तर चला भेटूयात आता किल्ल्यावर। पाहायला मिळतं किल्ल्याच्या चौकोन अशा भिंती म्हणजे तटबंदी भिंती, आणि यानंतर इथं बघू शकता एक दरवाजा होता, त्यामध्ये शिपाई कामगार किंवा वॉचमॅनसाठी राहण्यासाठी तिथं सोय होती, ते राहत होते तिथं। आणि त्यानंतर पुढं आल्यानंतर या तोफा आपल्याला पाहायला मिळतात। या किल्ल्यामध्ये तोफांचा संग्रह आहे आणि या तोफांमध्ये आपण पाहू शकतो ही पहिली तोफ आहे। त्यानंतर ही आपण पुढं जर गेलो तर अशाच रांगेमध्ये एक दुसरी तोफ आहे, ती म्हणजे या तोफेमध्ये सगळी माहिती या तोफेची दिलेली आहे, किंवा ही तोफ कुठून आणलेली आहे आणि कशा प्रकारे आणून ठेवलेली आहे अशा प्रकारची माहिती या पाठीमागं लावलेल्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे। आणि किल्ल्यामध्ये एक प्रकारे किल्ल्याचा व्ह्यू सुद्धा त्या फोटोमध्ये दाखवलेला आहे। त्यानंतर इथं 2 तोफे असे ठेवलेल्या होत्या आणि त्या 2 तोफा छोट्या छोट्या तोफा होत्या। त्यानंतर पुढं आल्यानंतर एक तोफ, अजून एक तोफ ठेवलेली होती आणि ती तोफ म्हणजे त्या तोफीच्या बराचसा इतिहास त्याच्यावर मांडलेला आपल्याला पाहायला मिळत होता। त्यानंतर ही शेवटची तोफ होती, पहिल्या म्हणजे मेन गेटमधून आपण ज्यावेळेस पहिल्यांदा तिथे येऊ त्यावेळेसची ही शेवटची तोफ आहे। त्यानंतर ही सगळ्यात मोठी तोफ, भारतातील नंबर 2ची तोफ असं सुद्धा तिथं म्हटलं जात होतं, किंवा भारताची नंबर 2ची सगळ्यात मोठी तोफ जर कोणची असेल तर ही तोफ ओळखली जाते। आणि ही तोफ भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या तोफेचं एक वैशिष्ट्य आहे, या तोफेवर एक नाव होतं त्या भाषेमध्ये, आणि ते नाव म्हणजे औरंगजेबाचं नाव आहे आणि हे नाव त्या काळात लिहिलेलं आहे असं म्हटलं जात आहे। आणि त्यानंतर ही एक मोठा दरवाजा आपल्याला पाहायला मिळाला आणि या दरवाजाचा एक छोटा दरवाजा आहे आणि छोटा दरवाजाच्या मध्येच आपण पाहिलं तर तिथं किल्ल्याचाच भाग पलीकडून दिसत होता। त्यानंतर आम्ही पुढे आलो, एक हत्ती दिसला, ह्या हत्तीच्या पायामध्ये बघू शकता साकळ्या होत्या। आणि यानंतर आपण ह्या दरवाजापाशी आलो तर दरवाजा, ज्यावेळेस या दरवाजाचे नुकीले खिळे बघितले आपण, तर त्या खिळ्यावर काय करायचं, पूर्वी झर लावलं जायचं। आणि त्या झर कशामुळे लावलं जायचं, तर एखादा हत्ती त्या जर दरवाजा ढकलू लागला तर ते झर त्याच्या अंगात जाऊन ते हत्ती तिथं मरण पावावं। आणि यानंतर आपण आता हे बघतो तो पाणी, ते म्हणजे बावडी विहिरीचं पाणी आहे। ही बावडी विहीर त्या काळामध्ये त्या किल्ल्यावरचे लोक किंवा ते किल्ला ज्याच्या ताब्यात होता ते पिण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कामासाठी ह्या बावडी विहिरीमधलं पाणी वापरत असायचे। बघू शकता कशा प्रकारची रचना या बावडी विहिरीची आहे आणि एकदम असे थर रचल्यावानी ह्या बावडी विहिरीला बनवलेला आहे। त्यानंतर इथे पुढे आलो आम्ही, हौद आता तुम्ही जो पाहिला तो हौद म्हणजे हत्तीला धुण्यासाठी हौद होता आणि हे एक मिनार होतं। आणि हे दगड जे लोक पाहतात ते दगड पुरातन काळामधील किंवा त्या काळामधील दगड लोक पाहत होते। आणि त्यानंतर आपण आलोय भारत मातेचं मंदिर जिथं आहे, म्हणजे भारत माताचं मंदिर स्वातंत्र्याच्या नंतर हे मंदिर बांधलेलं आहे। भरपूर असे मोठ्या प्रमाणात स्पेस किंवा जागा होती। त्यानंतर या किल्ल्याच्या म्हणजे साफसफाई करणाऱ्या ह्या आजी आहेत आणि या आजींना सुद्धा बऱ्यापैकी इतिहासाची जाण असल्यासारखी आहे। आणि किल्ल्याचा इतिहास बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला समजावून सांगितला की कशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे, कशा प्रकारे इथं मूर्त्या आणून ठेवलेल्या आहेत, किंवा मूर्त्या पहिल्यापासून इथं मुघलांच्या काळापासून कशा प्रकारे इथं स्थापित झालेल्या आहेत। आणि हे स्वातंत्र्यपूर्वीचे जे भारत मातेचं मंदिर बांधलेलं होतं ते मंदिर सुद्धा त्यांनी त्याचा इतिहास सुद्धा आम्हाला सांगितला। त्या इथं रोज येतात, त्यांनी असं सांगितलं की रोज येते मी झाडून काढते आणि झाडून काढल्यानंतर मला दिवसभर इथं बसावं लागतं आणि त्याचे मला पैसे मिळतात, ते म्हणजे 500 रुपये हजेरी मिळते। हे सगळं बोलत असताना त्या आजीच्या मनामध्ये अगदी एक निरागस भावना होती आणि त्या भावनेतून त्यांनी बऱ्याच पर्यटकांना मार्ग दाखवण्याचं काम केलेलं होतं।
आणि त्या भावनेतूनच आम्हाला असं त्यांनी शेवटला विचारलं किंवा तिने एक विचारले की तुम्ही डबा आणलेला आहे का, आणि डबा जर नसेल आणला तर माझा डबा घेऊन जा किंवा जेवण करा. अशा प्रकारचं एक भावनिक वक्तव्य किंवा भावनिक बाजू तिनं मांडली होती. आणि ती एक आजी अशी मायाळू होती. त्या आजीसोबत मला व्हिडिओ सुद्धा बनवायचा होता, तो म्हणजे असा मुलाखत घेण्याचा, परंतु त्या आजीची मनाई होती कारण आजीला बोलायला जरी नव्हतं. त्याच्यामुळे आजी मला म्हटली मी कॅमेऱ्यासमोर किंवा अशी बोलत नाही, तुला असंच बोलायचं तर असंच बोल, अशा प्रकारची आजी ती म्हटली. आणि ती रडत सुद्धा आहे. आजी तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. बोलता बोलता ती सगळं काही व्यथा ती त्या ठिकाणी माझ्यासोबत मांडत होती. या आजीसोबत गप्पा झाल्यानंतर आम्ही मग भारत मातेच्या मंदिरामध्ये भारत मातेचं दर्शन घेतलं आणि मिनार बघितला आणि परत किल्ल्याची चढाई करायला पायऱ्यावरून निघालो. बघू शकता बरेचसे दरवाजे, म्हणजे या किल्ल्याला टोटल 52 दरवाजे आहेत आणि जी जागोजागी दरवाजे आहेत, दरवाजाला मोठमोठे ते नोकिले खिळे मगास तुम्हाला दाखवले. आणि आता आपण इथं आलो त्या ठिकाणी बघू शकता ही दरी आहे आणि या दरीमध्ये मोठमोठे मगरी, विषारी साप ह्याच्यामध्ये सोडले जायचे, कारण दुश्मन ज्यावेळेस येतील हल्ला करायला त्यावेळेस त्या दुश्मनांना हे मगरी असतील, साप असतील, हे मोठमोठ्या प्रमाणात चावून किंवा त्यांना तिथेच खाऊन टाकून दुश्मन संपवू शकतात. आपण बघू शकता आपण आता किल्ल्याच्या एकदम टोकावर आलेलो आहोत आणि टोकावरून अतिशय छान असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ते दृश्य तुम्हाला लवकरच मी आता इथे एक टोक आहे ते बघू शकता, ते टोक दाखवू. त्या टोकावर गेल्यानंतर तिथून एक अतिशय छान दृश्य तुम्हाला दिसणार आहे, ते तुम्ही वर गेल्यानंतर बघा. तर आम्ही आता किल्ल्याच्या वरच्या भागावर आहेत आणि किल्ल्याच्या वरच्या भागातून भरपूर अशा प्रमाणात कष्ट करून पायऱ्या चढून वर तिथून बघू शकता कशा प्रकारे त्यांना आपण तिथे होता मागायला कशा आता भरपूर मोठ्या प्रमाणात लांब दिसत आहे. आणि ते रस्ता तिथं जसं वाहनं दिसतात मला भरपूर मोठ्या प्रमाणात चढाई करून त्या देवगिरी किल्ल्यावर जावं लागतं. आणि म्हणून हा दुश्मनासाठी जिंकण्यासाठी अवघड होता, कारण जागोजागी ती व्यूहरचना त्या किल्ल्याची भरपूर प्रमाणात